अमेरिका, इराण, इस्रायल यांच्या युद्धाचा अप्रत्यक्षपणे फटका जो आहे तो पिंपरी चिंचवडमधील उद्योगाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये 15,000पेक्षा अधिकचे उद्योग जे आहेत ते या ठिकाणी भोसरी एमआयडीसी असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये आहे। त्याचा अप्रत्यक्षपणे फटका जो आहे तो या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता काही लघु उद्योजक आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे हा फटका जो आहे तो आता या युद्धाचा परिणाम या संपूर्ण लघु उद्योग असेल किंवा मध्यम उद्योगावर जो आहे तो आता जाणवू लागलेला आहे? आता आपल्या इथं साधारण 16,000 म्हणजे मोठ्या, मध्यम आणि लघु आणि सूक्ष्म उद्योग आपल्या इथं पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहेत। त्यातील बरेच लोक हे म्हणजे स्वतः निर्यात पण करतात आणि बरेचसे लघु उद्योग हे मोठ्या कंपन्यांवर म्हणजे मोठ्या कंपन्यांना ते निर्यातीसाठी जे मटेरियल लागतं ते पुरवतात आणि त्यांच्यावर अवलंबून आहेत। म्हणजे ही पूर्ण निर्यातीची एक साखळी पण आहे आणि भरपूर लोकांना आयात केलेलं मटेरियल पण लागतं, म्हणजे युरोपियन देशांमधनं असेल किंवा बाकीच्या देशांमधनं असेल। तर आता ह्या युद्धामुळं म्हणजे आता एक पहिलं 4-5 दिवस ठीक आहे, आपल्याला वाटलं होतं काहीतरी ह्याच्यामध्ये हे होईल, पण असं जर युद्ध चालू राहिलं आणि आत्ताची जी परिस्थिती आहे उद्योजकांची, तर आता याचा फटका निश्चित उद्योजकांना बसायला लागलेला आहे आणि त्यांना आर्थिक झळ याची 100% पोचती आहे। त्याचबरोबर जे रॉ मटेरियल जे मिळत नाही आता किंवा जे आयात होत होतं किंवा इथं आता जे रॉ मटेरियलचे रेट वाढवले गेलेत, म्हणजे आता लगेच रेट कसे वाढतात याची पण सरकारने चौकशी करावी। त्याचबरोबर ह्या लघु उद्योजकांना किंवा ज्या उद्योग आहेत, मध्यम उद्योग आहेत, यांना जो आता फटका बसणार आहे, कारण हे एकंदरीत दिसतंय की अजून हे काय लवकर थांबण्याची चिन्ह नाही युद्ध। याच्यामध्ये काहीतरी म्हणजे आपलं भारत सरकार आणि आपलं महाराष्ट्र सरकार यांनी काहीतरी त्याच्यामध्ये लघु उद्योगांना काहीतरी दिलासा द्यावा ह्याची आम्ही त्यांच्याकडनं विनंती करू। नक्कीच या युद्धामुळे कच्च्या मालाचा देखील भाव या ठिकाणी वाढलेला आहे। तुमचे कुठल्या प्रकारचा कारखाना आहे आणि कशा प्रकारे फटका जो आहे तो या युद्धाचा अप्रत्यक्षपणे बसलेला आहे? मला ॲल्युमिनियम हा मटेरियलचं एक जास्त काम असतं, तर ते मटेरियल सध्या इम्पोर्ट पण बंद केलेलं आहे त्यांनी। चायनावरून काही येणारं मटेरियल नाही आहे आणि जे बाहेरून कुठून यायचं त्या मटेरियलचा रेट आता खूप वाढलेला आहे। म्हणजे जे 500 रुपये 600 kg होतं ते 700 ते 750, म्हणजे 30% रेट वाढले ते मटेरियलचे। त्याच्यामुळं आम्ही ज्यांना अगोदर ऑर्डर घेतल्यात त्यांना त्या दरामध्ये देऊ शकत नाही, ती परिस्थिती झालेली आहे आणि पुढील कामं पण त्यामुळे ठप्प होणार अशी परिस्थिती आहे नवीन घेताना काम। काय मागणी कराल किंवा कशा प्रकारे हा फटका जो आहे तो आता लवकरात लवकर निघून जावा अशी काय मागणी कराल? हां, जसं बेलसरे साहेबांनी आता बोलले की ग्लोबली सगळा हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, त्याप्रमाणे आम्हाला पण तो फटका बसतो आहे। ज्याप्रमाणे आम्ही ज्या इम्पोर्टसाठी आम्ही जे पैसे देऊन 2-2 महिने पेमेंट करून आम्ही मटेरियलची वेटिंग करतो आहे, ते मटेरियल आता ब्लॉक झालेलं आहे आणि ते टायमात आम्हाला मिळत नसल्यामुळे आम्ही टायमात सप्लाय करू शकत नाही आहे। त्यामुळं आणि त्यामध्ये रेट डिफरन्स पण खूप यायला लागला आहे, त्यामुळं 100% हा फटका सगळ्यांना बसणार आहे। त्यासाठी गव्हर्नमेंटनं आम्हाला काहीतरी तोडगा काढून लवकरात लवकर मार्ग द्यावा। नक्कीच आपण पाहिलं तर या अमेरिका असेल, इराण असेल किंवा इस्रायल यांच्या युद्धाचा अप्रत्यक्षपणे फटका जो आहे तो आता पिंपरी चिंचवडमधील लघु उद्योजक असतील किंवा मध्यम उद्योगांना जो आहे तो बसलेला आहे। 30 ते 35% कच्च्या मालाचा भाव जो आहे तो या ठिकाणी वाढल्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड जो आहे तो आता या लघु उद्योजकांना या ठिकाणी सोसावा लागत असल्याचं चित्र जे आहे ते आता सध्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।